अकोल्यातील नायगाव येथील शाहनवाजपुरा चौकात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजरत इमाम हुसेन आणि करबला येथील शहीदांच्या स्मरणार्थ भव्य लंगर ए हुसेनीचे आयोजन करण्यात आले। या पवित्र सोहळ्याची झलक पाहूया। अकोला शहरात नायगाव येथील शाहनवाजपुरा चौकात 6 जुलै रोजी पुन्हा एकदा माणुसकी आणि श्रद्धेचा अद्भुत संगम पाहायला मिळालाय। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथे अत्यंत श्रद्धा, प्रेम आणि सेवाभावाने भव्य लंगर ए हुसेनीचे यशस्वी आयोजन करण्यात आले। इस्लामचे महान शहीद हजरत इमाम हुसेन रझियल्लाहु तआला अन्हु आणि करबला येथील अमर शहीदांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यांनी इस्लामच्या संरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले होते। या नेक कार्यात स्थानिक समाजसेवक आणि तरुणांचा सहभाग अत्यंत कौतुकास्पद होता। मोहम्मद गौरवे, अनवर चौधरी, महबूब ठेकेदार, हुसेन चौधरी, उस्मान चौधरी, राजा ठेकेदार, फैजान खान, बाबू जळगाववाले, अहमद ठेकेदार, सय्यद रियाज, शाहरुख शाह यांसारखी अनेक नावे या आधीच समाविष्ट आहेत, ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन लंगरची संपूर्ण व्यवस्था सुरळीत आणि शिस्तबद्ध ठेवली आहे। स्थानिक नागरिकांनी, ज्येष्ठांनी तरुणांच्या या निस्वार्थ सेवाभावाची खूप प्रशंसा केली आहे। ते म्हणालेत की असे कार्यक्रम केवळ सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाला प्रोत्साहन देत नाही, तर ते इमाम हुसेन यांच्या महान त्यागाची आठवणही नेहमी जिवंत ठेवतात। हा संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला आणि शेवटी सर्वांनी देशात अमन, शांती आणि माणुसकीच्या यशासाठी सामूहिक दुआ केली। या हुसैनी लंगर रखा गया था। ये हजारों की तादाद के लोगों ने लंगर का जुलूस उठाया और शाहनवाज की तरफ से सबका तहे दिल से आने वालों को इस्तेमाल किया। खरोखरच नायगाव शाहनवाजपुरा चौकात झालेला हा लंगर ए हुसेनीचा कार्यक्रम केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून तो सामाजिक सलोखा आणि माणुसकीचे एक उदाहरणही सादर करतो। असे कार्यक्रम आपल्याला आठवण करून देतो की आपण सर्वजण मिळून एक चांगला आणि शांततापूर्ण समाज कसा घडवू शकतो।